रामकृष्ण हरी मंडळी, आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आहोत. दिंडी क्रमांक 87 नामदेव महाराज लबडे यांच्या दिंडीमध्ये आहेत. दिंडीमधील काही आमच्या आई वडीलधारे मंडळी आहेत, माता भगिनी आहेत. तुम्ही काही प्रश्न विचारणार आहे? रामकृष्ण हरी. आई, तुम्ही दिंडी क्रमांक 87 मध्ये चालतात माऊली ज्ञानोबराच्या सोहळ्यात. काय तुम्हाला म्हणजे दिंडीत चालताना कसं काय वाटतं नेमकं? आनंद आहे. तुम्ही किती वर्षापासून वारी करतात? सांगा तुम्ही. 3 वर्ष झालं. माझे पहिलेच वर्ष आहे, पण मी लय खूप आनंदात आहे. ज्ञानोबराच्या सोहळ्यात असताना तुम्हाला गावाकडली काय आठवण येते का? कताईच आठवण नाही, फक्त पांडुरंगाची आठवण आहे मला. मला बाकीची काही आठवण नाही. दिंडी क्रमांक हृदय माझं एकदम हृदय असं माझे खुश झाले मी. काय शेतीचे काम चालू आहेत गावाकडे? शेतीचे काहीच आठवण नाही, कसलीच आठवण नाही मला. शेतीतली कत्त नाही, नुसतं माऊलीच दिसतेत मला. मी फक्त माऊलीतच खुश आहे. काही महिला मंडळ म्हणतात आम्ही संसाराला कदरून इकडे आलो होतो. आम्ही हरशिवाला आम्हाला उलटा पांडुरंगाचा माऊलीचा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, आम्हाला त्याचाच आनंद आहे. तिथं गेलो नाही तरी आम्हाला वाटतं आमच्या हृदयात माऊली आली. असा इतका आनंद झाला आम्हाला. काल तुम्ही 35 किलोमीटर चाललात, काय पाय वगैरे दुखले? नाही काहीच नाही. काही महिला मंडळ अभंग किंवा गवळण म्हणतील, काय म्हणते कोण? हेडफोन घेतात ना. गवळण म्हणा एक. गोळण म्हणून म्हणा काय पण म्हणा. कसा ग बाई हरी विना धीर धरू, कसा ग बाई हरी विना धीर धरू. रुकुमय मजला शेसू फळा देतो, रुकुमय मजला शेसू फळा देतो. येईना काय करू, येईना काय करू. कसा ग बाई हरी विना धीर धरू, कसा ग बाई हरी विना धीर धरू. सुखदेव ब्राह्मण पाठविला तो, सुखदेव ब्राह्मण पाठविला तो. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. कसा ग बाई हरी विना धीर धरू, कसा ग बाई हरी विना धीर धरू. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने. कृष्ण माझा वरू, कृष्ण माझा वरू. कसा ग बाई हरी विना धीर धरू, कसा ग बाई हरी विना धीर धरू. वा, रामकृष्ण हरी. दिंडी क्रमांक 87 मधील सर्व आमच्या महिला मंडळ, आई वडीलधारे सर्व मंडळी अतिशय सुंदर गवळण म्हणली. सर्वांना रामकृष्ण हरी.